तर मंडळी, तुमच्या घरच्यांनी पण मुख्यमंत्री वयश्री योजनेचे समजा फॉर्म भरले असतील, ज्यांचे वय 65 वर्ष आहे किंवा त्याहून अधिक आहे, जर त्यांनी मुख्यमंत्री वयश्री योजनेचे समजा फॉर्म भरले असतील आणि त्यांना अजूनपर्यंत समजा पैसे मिळालेले नसतील, तर काय करायचं? का नाही पैसे मिळाले? पैसे केव्हा मिळणार आहेत? तर ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा। आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री वयश्री योजनेबद्दल आपण काही माहिती सांगणार आहोत। मी काही आज माहिती सांगणार आहे। ही जी माहिती आहे आज खूप महत्त्वाची आहे, कारण माझ्या मोठे बाबा आणि मोठे आईचे फॉर्म भरले होते, तर त्यांना पण पैसे मिळालेले नव्हते। पण मी असं काही केलं की आता त्यांना पैसे मिळणार आहेत, कारण जे मुख्यमंत्री वयश्री योजनेचे जे पैसे आहेत ते वाटप करणे सुरू आहे। पण अजून ज्यांना मिळालेले नाहीत पैसे, त्यांनी काय करायचं? तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहत आहात खेड्यातील मुलगा। तर मुख्यमंत्री वयश्री योजना ही महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण कल्याणकारी योजना आहे। या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि शारीरिकदृष्ट्या अक्षम आणि वृद्धत्वामुळे येणाऱ्या अडचणींचा सामना करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आधार देणे हा आहे। या योजनेअंतर्गत ज्यांचं वय 65 आहे किंवा त्याहून अधिक आहे, त्या ज्येष्ठ नागरिकांना दर वर्षाला 3000 रुपये मिळतात या मुख्यमंत्री वयश्री योजनेमार्फत। ही जी रक्कम आहे थेट त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत जमा केले जाते। तर ज्या ज्येष्ठ नागरिकांना ज्यांनी फॉर्म भरलेले आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेमध्ये, त्या नागरिकांना अजून समजा पैसे मिळालेले नसेल, तर का नाही मिळाले? तर पहा, मी पण माझे मोठे बाबा आणि मोठ्या आईचे मी फॉर्म भरला आहे, स्वतः भरलेला आहे, तर त्यांना पैसे मिळालेले नाही। पण आता मी काही असं एक काम केलं आहे की आता त्यांना येत्या 1 महिन्याच्या आत त्यांना पैसे या वयश्री योजनेचे मिळणार आहेत। पण आमच्या गावामध्ये काही ज्येष्ठ नागरिकांना आलेले आहेत आणि भरपूर नागरिक जे आहे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना अजून मिळालेले नाहीत। पण का नाही मिळाले? तर पहा, ज्या ज्येष्ठ नागरिकांना या मुख्यमंत्री वयश्री योजनेचे अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत, त्यांनी एकच काम करायचं आहे। त्यांनी तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये जायचं आहे। तिथे तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक घेऊन जायचं आहे। समाज कल्याण ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथे विचारायचं की वयश्री योजनेचं आम्हाला अपडेट करायचं आहे, आधार कार्ड अपडेट करायचं आहे, तिथे वयश्री योजनेचं कुठं आहे? तर तिथे गेल्यानंतर कुणी पण सांगते समाज कल्याण ऑफिसमध्ये गेल्यानंतर, तुमच्या जिल्ह्यामध्ये असते ते समाज कल्याण ऑफिस, तिथे गेल्यानंतर कुणी पण कोणत्याही तुम्ही ऑफिसरला विचारा, तर कुणी पण सांगणार की वयश्री योजनेचं अपडेट कोण करून देते? तिथे गेल्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन जायचं आहे। त्यांना आधार कार्ड द्यायचं आहे, बँक पासबुकची झेरॉक्स द्यायची आहे। त्यांनी त्याला म्हणावं की आम्हाला अजून पैसे वयश्री योजनेचे जे आहे मिळालेले नाही। भरपूर नागरिकांना मिळालेले आहे पण आम्हाला अजून मिळालेलं नाही, तर त्यांना असं सांगायचं। त्यानंतर ते आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक घेऊन जे आहे ते अपडेट करतात। त्याच्यानंतर तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये या वयश्री योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जाणार आहेत। तर मला ही माहिती कशी माहीत आहे का? तर माझ्या ज्या मोठ्या आईचा मी फॉर्म भरला होता, त्याच्यामध्ये आमच्या जिल्ह्यामधून समाज कल्याण ऑफिसमधून एक कॉल आला की तुमचं जे वयश्री योजनेचा फॉर्म जे आहे तो अप्रूव्ह झालेला आहे, पण तुम्हाला अजून काही अपडेट करायचं आहे, त्यासाठी तुम्ही आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक घेऊन या। तर त्यांचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक घेऊन मी स्वतः गेलो। अर्जदार नसला तरी चालते, कुणाला पण जाऊ शकता, फक्त आधार कार्ड आणि त्या ज्या ज्येष्ठ नागरिकाचं ज्याचं आपण अर्ज केलेला आहे त्या ज्येष्ठ नागरिकाचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक घेऊन आपल्याला जायचं आहे। ज्येष्ठ नागरिकांना त्रास द्यायचा नाही, त्यांना समजा जाणं होत असेल तर जाऊ द्यायचं, किंवा ज्येष्ठ नागरिकांशिवाय अन्य कोणीही गेलं अर्जदाराशिवाय तरी चालते। मी गेलो माझ्या मोठ्या आईचा फॉर्म घेऊन, आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक घेऊन गेलो। तिथे आधार कार्ड अपडेट केलं। त्याच्यानंतर त्यांना विचारलं की मी आता केव्हापर्यंत पैसे येणार आहे? तर त्यांनी म्हटलं की 1 महिन्यामध्ये तुमचे पैसे येऊन जातील। तर म्हणून हा मी आज व्हिडिओ बनवत आहे, कारण ज्यांना पण वयश्री योजनेचे अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत त्यांनी मी जे काम सांगलं
ते समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन आधार कार्ड घेऊन आणि बँकेचं पासबुक घेऊन जाऊन हे नक्की करा, तेव्हाच तुम्हाला जे मुख्यमंत्री वयश्री योजनेचे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत। हा जो व्हिडिओ आहे आवर्जून शेअर करा, लाईक करा। लाईक केल्यानं हा जो व्हिडिओ आहे सर्वत्र पसरतो, सगळ्यांना हा व्हिडिओ दिसतो, सगळ्यांना माहिती मिळते, म्हणून या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा। आणि त्याचबरोबर ज्यांनी पण या मुख्यमंत्री वयश्री योजनेमध्ये फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मचं स्टेटस कशा प्रकारे तपासायचं हे जर तुम्हाला माहिती हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मी लवकरच याच्यावरती एक व्हिडिओ आणणार आहे की तुम्ही जो फॉर्म भरला आहे आपल्याला स्टेटस तपासता येत नाही, पण मी सांगणार आहे तुम्हाला या 3 ते 4 दिवसामध्ये मी व्हिडिओ घेऊन येणार आहे की ज्यांनी पण वयश्री योजनेचे फॉर्म भरले आहे त्यांनी आपलं स्टेटस कसं तपासायचं, त्या अर्जाचं स्टेटस म्हणजे आपला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की नाही झाला हे स्टेटस कसं तपासायचं मी लवकरच हा व्हिडिओ घेऊन येणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे। तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय भारत।